नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही बघता आहात न्यूज 18 लोकमत। बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूज ना आपण करणार आहोत। महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे। सह्याद्री अतिथीगृहातल्या बैठकीला तीनही पक्षांचे नेते हजर राहणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये अनेक मुद्द्यांवरून मतभेद आहेत आणि त्यामुळे या बैठकीत किमान समान कार्यक्रम, महामंडळ नियुक्तींबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। या मतभेदांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। किमान समान कार्यक्रमावर या बैठकीत मंथन होईल। काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलेलं होतं आणि यावेळेला त्यांनी किमान समान कार्यक्रम आणि अनुसूचित जातींना मिळणाऱ्या निधीविषयीची आठवण करून दिलेली होती। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये काही मुद्द्यांवरचे मतभेद उघड होत आहेत। विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवलेली नाराजी, किमान समान कार्यक्रम, आगामी 5 महापालिका निवडणुका, 95 नगरपालिका आणि 2 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यावर देखील या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे। वर्ष संपत आलंय तरीही महामंडळाच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत, यावरही चर्चा होईल अशी देखील माहिती मिळते। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत सध्या। प्रफुल्ल, आपण बघतो आहोत अतिशय महत्त्वाची ही बैठक म्हणावी लागेल। महाविकास आघाडीमधला समन्वय आणि त्या समन्वयासंदर्भातली चर्चा या बैठकीमध्ये होईल। अनेक मतभेद या बैठकीमध्ये दूर केले जातील। प्रफुल्ल, काय नेमकं याबद्दल सांगता येईल? आज अत्यंत महत्त्वाची ही महाआघाडीच्या समन्वय समितीची बैठक आहे। या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा या ठिकाणी अपेक्षित आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या संदर्भात जे संजय राऊत यांनी विधान केलं होतं त्याबद्दल काँग्रेसने नाराजी देखील व्यक्त केली होती आणि किमान समान कार्यक्रमाची आठवण जी आहे ती काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देखील सरकारला करून दिली। या सगळ्या गोष्टींबरोबर राज्यातल्या ज्या 5 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यांची तारीख जवळ येणं आहे, त्याबद्दल देखील या बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे। कारण आपण जर पाहिलं तर कालपासून काँग्रेसकडनं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्यासंदर्भातले संकेत दिले जात आहेत। अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यांची चर्चा जी आहे ती समन्वय समितीमध्ये व्हावी। सरकारच्या अनेक जे महामंडळ आहेत 1 वर्ष झाले त्यांच्या नियुक्त्या अजून झालेल्या नाही आहेत। या सगळ्या ज्या बाबती आहेत या बाबतीतली चर्चा जी आहे ती या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये होणं अपेक्षित आहे आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात देखील होणार आहे। बिलकुल प्रफुल्ल, या बैठकीसाठी कोणते महत्त्वाचे नेते समन्वय समितीतले उपस्थित आहेत त्याविषयी नेमकं काय सांगता येईल? आणि काँग्रेसकडून खास करून अनेक मुद्द्यांवर उघड बोललं गेलेलं होतं, विश्वासात घेतलं जात नाही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला, असं सारखं काँग्रेसचे नेते बोलताना आपल्याला दिसले। या सगळ्या मतभेदांवर तोडगा निघेल त्याबद्दल चर्चा तर होईलच, मात्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जी नाराजी आहे ती देखील दूर करण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला जाईल। नक्कीच ही समन्वय समिती जे महाआघाडीतले जे वेगवेगळे विषय आहेत, वादाचे विषय असतील, होऊ घातलेले विषय आहेत, यासाठीच ही समिती नेमण्यात आली आहे। यामध्ये प्रमुख नेत्यांमध्ये शिवसेनेकडून सुभाष देसाई असतील, एकनाथ शिंदे असतील, अनिल परब आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, त्याचबरोबर अशोक चव्हाण आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची ही समन्वय समिती करण्यात आलेली आहे। या समन्वय समितीची बैठक जी आहे ती थोड्याच वेळात होईल आणि आता जे नेते आहेत ते थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होतील। बिलकुल प्रफुल्ल, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। आणि या बैठकी संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घ्यायच्याच आहेत। आपण बघतो आहोत महाविकास आघाडीची ही समन्वय समितीची बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि अनेक